स्वाध्याय 3.1 पहिला प्रश्न आहे 6 आणि 8 या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते? तर काय काढायचं आपल्याला 6 आणि 8 या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचे वर्गमूळ. अगोदर वर्ग काढूया. 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 8 64. बेरीज करा. 6 आणि 4 10, 8ला 1, 3 आणि 1 4, 6 आणि 4 10. म्हणजे यांच्या वर्गांची बेरीज आली आहे 100. आता या बेरजेचे वर्गमूळ अशा प्रकारे काढतो. मग 100चं वर्गमूळ आपल्याला माहीत आहे 10चा वर्ग 100 आहे, म्हणून या 100चं वर्गमूळ काय असते? 10 असते. अशा प्रकारे या 100चं वर्गमूळ आहे 10. ऑप्शन सी. सेकंड क्वेश्चन 12 आणि 15 यांचे साधारण अवयव आहेत. आता इथं बघा नवीन शब्द आले आहे साधारण अवयव. साधारण अवयव. साधारण अवयव म्हणजे काय? असे अवयव म्हणजे अशा संख्या ज्या संख्यांनी या दोघांना भाग झाला पाहिजे, 12 आणि 15ला. आता इथं पहा, पहिला ऑप्शन आहे म्हणजे दिलेल्या संख्या आहेत 12 आणि 15. पहिला ऑप्शन आहे 1 आणि 3. 1 आणि 3. आता मला सांग, 1ने 12लाही भाग जातो आणि 15लाही जातो. त्याचप्रमाणे 3ने 12लाही जातो, 3 चौक 12, आणि 15लाही भाग जातो 3ने, 3 5 15. सो अशा प्रकारे या दोन्ही संख्यांनी 12 आणि 15ला जात आहेत. दुसरं पाहूया 1 3 15. दुसरा ऑप्शन आहे 1 3 आणि 15. आता 12 आणि 15ला 1ने जातो, 3नेही जातो, आणि या 15ने फक्त 15ला जातो. 12ला जातो का? नाही. या 15ने फक्त या 15ला भाग जातो, 12ला जात नाही, म्हणून हे साधारण अवयव नाहीत. तिसरा ऑप्शन आहे 1 आणि 12. आता 1 आणि 12, 1ने 12लाही जातो भाग आणि 15लाही जातो, म्हणजे एकही अवयव आहे. आता 12ने फक्त या 12ला जातो, 12 1 12, 15ला जातो का? नाही, म्हणून 12 ही अवयव आहे का या दोघांची? नाही, फक्त 12ची आहे. 15ची आहे का? नाही. आपल्याला 12 आणि 15 या दोघांची अवयव पाहिजे, म्हणून 12 ही अवयव नाही, म्हणून हे पण साधारण अवयव नाही आहेत. चौथा ऑप्शन आहे 1 2 4. 1 2 आणि 4. आता 1ने 12 आणि 15ला जातो, ओके. पण आता 2ने 12ला जातो, बेसकम 12, पण 15ला जातो का? 2 ही 15चा अवयव आहे का? नाही. त्याचप्रमाणे 4 पहा, 4 त्रिकम 12, 4ने 12ला जातो, म्हणजे 4 ही 12चं अवयव आहे, पण 15चा आहे का? 4ने 15ला भाग जात नाही, 4च्या पाड्यात 15 नाही आहे, म्हणून 4 ही 15चं अवयव नाही, म्हणून हे पण आपला आन्सर नाही आहे. म्हणून ऑप्शन पहिला 1 ही 12 आणि 15ची अवयव आहे, तसेच 3 पण 12 आणि 15ची अवयव आहे, म्हणून ऑप्शन 1 आणि 3 ह्या 12 आणि 15चे अवयव आहेत. ऑप्शन 1 हे आपलं आन्सर आहे. तिसरा क्वेश्चन आहे एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे, तर त्या संख्येचे दुप्पट होईल. आता आपल्याला म्हटलेले एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे. आता मग कोणत्या संख्येचं वर्गमूळ 13 आहे? 13चा वर्ग किती? 13चा वर्ग आहे 169, 169. म्हणून या 169चं वर्गमूळ आहे 13. ओके. एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे म्हणजेच काय? ती संख्या कोणती आहे? ती संख्या आहे 169. 169चं वर्गमूळ 13 आहे, तर त्या संख्येचे दुप्पट होईल, म्हणून या 169चं दुप्पट म्हणजेच
169ला 2ने गुणाकार करायचं. दुप्पट म्हणजे 2ने गुणाकार. तर पहा गुणाकार करा. 92, 18, हातचाला 1, बेस्कम 12, 12 ने 1 13, हातचाला 1, 2 1 2, 2 1 3. अशा प्रकारे 169 हे 169चं वर्गमूळ 13 आहे आणि या 169चं दुप्पट आहे 338. ऑप्शन ए. चौथा प्रश्न आहे. पुढील प्रश्नसंचाचे निरीक्षण करून उत्तर द्या. आता काय निरीक्षण करायचं आहे? त्याने दिलेत की 2 गुणिले 2 मायनस 1 गुणिले 1 बरोबर किती? 2 + 1. 2 + 1 बरोबर 3. नंतर म्हणतात 3 गुणिले 3 मायनस 2 गुणिले 2 3 + 2 बरोबर 5. बरोबर, हे 3 आणि हे 2 यांची बेरीज केले 5. इथे ह्या 2 आणि ह्या 1 यांची बेरीज केले 3. त्याचप्रमाणे 4 गुणिले 4 मायनस 3 गुणिले 3 किती? हे 4 आणि हे 3 यांची बेरीज किती येते? 7. म्हणजे ही आपण जर पदावली सोडवलं तर उत्तर 7 येते. नंतर 5 गुणिले 5 मायनस 4 गुणिले 4 किती येते उत्तर? 5 + 4 बरोबर 9. तर हे 73 × 73 73 गुणिले 73 मायनस 72 गुणिले 72 किती बने? मग काय करायचं? हे 73 प्लस आणि हे 72 किती होते? 3 आणि 2 5, 7 आणि 7 14. म्हणजे याचं उत्तर येईल 145. ऑप्शन सी. पाचवा 254016 254016 या संख्येला पुढीलपैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही? मूळ अवयव म्हटलेत पहा. मूळ अवयव ठीक आहे. कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही? तर ऑप्शन ए दिले 2 × 2 × 3. आता पहा, ही दिलेली संख्या समसंख्या आहे, एकक स्थानी 6 आहे. मग समसंख्या असल्यामुळे या संख्येला 2ने भाग जातो आणि 3 भाग जाण्यासाठी अट अशी आहे की यांच्या अंकांची बेरीज, या संख्येतील अंकांची बेरीज 3ने भाग जावं लागेल, तेव्हाच 3ने भाग जातो. तर अंकांची बेरीज करूया आपण. 2 आणि 5 7, 7 आणि 4 11, 11 आणि 1 12, 12 आणि 6 18 18. अंकांची बेरीज येत आहे 18. म्हणून 18ला 3ने जातो, 3 6 18. म्हणून या संख्येला पण 3ने भाग जातो. म्हणजेच या मूळ अवयवांच्या गटाने या संख्येला पूर्ण भाग जातो. आपल्याला कोणत्या गटाने भाग जात नाही ते काढायचं आहे. बी ऑप्शन पाहूया. 2 × 3 × 3. आता इथं पहा 2ने भाग जातो कारण ही समसंख्या आहे. 3ने पण जातो, या 3ने जातो, या 3ने जातो कारण यांची बेरीज 18 येत आहे. मग 3ने पण जातो, म्हणजे या गटानेही या संख्येला पूर्ण भाग जातो. सी पहा ऑप्शन 2 × 2 × 2. 2 × 2 2ने जातो, 2ने जातो, 2ने जातो. म्हणजे या संख्येला या गटानेही पूर्ण भाग जातो. ऑप्शन डी पाहूया. 2 × 3 × 5. 2ने जातो, 3ने जातो, पण 5ने जातो का? 5ने जातो का? कारण इथं 5ने जाण्यासाठी एकक स्थानी किती पाहिजे? एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. मग 5 इथे एकक स्थानी 0 किंवा 5 नाही, म्हणून या संख्येला 5ने भाग जातो का? नाही. म्हणून ही या गटाने दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जात नाही. ऑप्शन डी आहे. ओके, पाचव्याचा ऑप्शन डी.
6वा प्रश्न आहे, 4 अंकांची लहानात लहान संख्या. 4 अंकांची लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या कोणती आहे मग? 4 अंकाची लहानात लहान संख्या 1 आणि 30. बरोबर आहे, 000. ही आहे 4 अंकी लहानात लहान संख्या. 4 अंकाची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. म्हणजे 4 अंकाची लहानात लहान संख्या 1000 आहे. मग आपल्याला शोधायचं आहे कोणाचा गुणाकार, कोणत्या मूळ अवयवांचा गुणाकार 1000 येतो, मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. तर पाहूया एचा ऑप्शन पाहूया. ए आहे 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 8 मूळ संख्येचा गुणाकार. आता इथं लक्ष द्या, 8 ही मूळ संख्या आहे का? 8 ही मूळ संख्या नाही. आपल्याला पाहिजे मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल, जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. आता 8 ही मूळ संख्याच नाही, म्हणून ही मूळ संख्याचा गुणाकार आहे का? नाही, म्हणजे ऑप्शन ए नाही. इथे 5 ही मूळ संख्या आहे पण 8 नाही आहे ना, म्हणून ही ऑप्शन नाही आहे. नंतर बघा 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 2. आता परत इथे 4 आहे बघा. 4 ही मूळ संख्या आहे का? नाही, 4 ही मूळ संख्या नाही, म्हणून हे मूळ संख्येचा गुणाकार नाही. ऑप्शन सी पहा, 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. आता ही 5 ही मूळ संख्या आहे, तसेच 2 ही मूळ संख्या आहे. आता आपल्याला याला मूळ संख्येचा गुणाकार म्हणू शकतो. ऑप्शन डी पाहूया, 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 2. परत पहा, 4 ही मूळ संख्या नाही, म्हणून हे ऑप्शन नाही आहे. म्हणून 1000ला या मूळ संख्यांच्या गुणाकारात लिहू शकतो आपण. बघा 25 5 25 25 दोन्ही 50 50 दोन्ही 100 100 दोन्ही 200 200 गुणिले 5 1000. अशा प्रकारे यांचा गुणाकार 1000 येतो आणि ह्या मूळ संख्यांचा गुणाकार आहे. म्हणून या 1000ला या मूळ संख्यांच्या गुणाकारात आपण लिहू शकतो. ऑप्शन सी, 6व्याचा ऑप्शन सी. 7वा, 2100 2100चा मूळ गुणनखंड आहे. प्राईम फॅक्टरायझेशन. मूळ गुणनखंड. मूळ गुणनखंड. ओके, मूळ गुणनखंड म्हणजे काय? 2100ला कोणत्या मूळ संख्यांच्या गुणाकारात लिहू शकतो आपण? कोणत्या मूळ संख्यांच्या गुणाकारात लिहू शकतो? ऑप्शन ए पहा, 2 × 2 × 7 × 15 × 5. आता मला सांगा याच्यातले सर्व संख्या मूळ संख्या आहेत का? इथे बघा 15, 3 5 15. 15 हे मूळ संख्या नाही, म्हणून हे मूळ गुणनखंड आहे का? नाही. ऑप्शन ए नाही. ऑप्शन बी आहे 2 × 2 × 3 × 5 × 35. परत या संख्यामध्ये पहा, 35 हे मूळ संख्या आहे का? मूळ गुणनखंड म्हणजे मूळ संख्यांचा गुणाकार, म्हणजेच मूळ अवयव पण म्हणतो आपण. 35 ही मूळ संख्या आहे का? 5 7 35. 5नेही भाग जातो, 7नेही भाग जातो 35ला. ही मूळ संख्या नाही, म्हणजे ही मूळ गुणनखंड नाही आहे, मूळ संख्यांचा अवयव नाही. ऑप्शन सी पहा, 2 × 2 × 3 × 5 × 5 × 7. आता या सर्व संख्यामध्ये पहा, 2 2 3 5 5 7 हे सर्व मूळ संख्या आहेत. हे सर्व मूळ संख्या आहेत, म्हणजे हे मूळ अवयव आहेत. म्हणजे 2100चं हे मूळ गुणनखंड राहू शकते. ओके, ऑप्शन 4 पाहूया. ऑप्शन डी, 4 × 3 × 5 × 5 × 7. आता या संख्यामध्ये 4 ही मूळ संख्या आहे का? मूळ गुणनखंड म्हणजे मूळ संख्यांचा गुणाकार. हे 4 ही मूळ संख्या नाही, म्हणून हे ऑप्शन आपलं राहू शकत नाही. सो ए ऑप्शन नाही, बी नाही, डी नाही, म्हणजे ऑप्शन सी
या सर्वांचा आपण जर गुणाकार केलो तर आपल्याला गुणाकार येईल 2100. अशा प्रकारे स्वाध्याय आपलं 3.1 संपलेलं आहे. आणि आता मूळ अवयव एक नवीन कन्सेप्ट आहे. मूळ अवयव लक्षात घ्या. मूळ अवयव सपोज 12चे मूळ अवयव पाडायचे आहेत. म्हणजे काय, 12ला मूळ संख्यांनीच भागाकार करायचं आहे. पहिली मूळ संख्या 2 आहे, मग 2ने भाग जातो बेसकम 12. नंतर परत 6ला 2ने जातो बेत्रिक 6. परत या 3ला 3 ही मूळ संख्या 3ने जातो 3 1 3. म्हणून 12चे मूळ अवयव झाले 2 गुणिले 2 गुणिले 3. 2 गुणिले 2 गुणिले 3. बघा 2 2 4 बेत्रिक 4 त्रिकम 12. किंवा सपोज मला जर 30चे मूळ अवयव पाडायचे असतील, 30चे मूळ अवयव पाडा. म्हणजेच काय, 30ला फक्त मूळ संख्यांनीच भागाकार करायचं आहे. पहिली मूळ संख्या 2ने भाग जातो कारण ही समसंख्या आहे. 2ने भाग जातो. बे 1 बे 1 उरला बे 5 10. आता ह्या 15ला 2ने भाग जातो का? 15ला 2ने भाग जातो का? नाही. मग पुढची मूळ संख्या आहे 2 नंतर 3, मग 3ने बघायचं. हो 3ने जातो, मग 3ने करा. 3 5 15. आता 5 आलं. 5ला 2ने जातो का? नाही. पुढची मूळ संख्या 3ने जातो का? नाही. पुढची मूळ संख्या 5. हो 5ने जातो, मग 5ने करा. 5 1 5. अशा प्रकारे 1 येईपर्यंत थांबायचं. म्हणून 30चे मूळ अवयव आहेत 2 गुणिले 3 गुणिले 5. फक्त मूळ संख्यांनी चेक करायचे भाग जातो का. ओके, अशा प्रकारे आपलं स्वाध्याय इथेच संपलेलं आहे.